शेतकरी मित्र नमस्ते. कृषी भूषण आरडी तंत्रज्ञान अंतर्गत आपण जे खतांच्या मात्रा वगैरे देत असतो, आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी आपण नरसगोंडा पाटील साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आपल्याच ग्रुपचे शेतकरी, त्याबरोबरच आज आपल्याला सेंद्रिय खत जे उत्कृष्टरित्या काम करतं शेतकऱ्यांच्यासाठी, त्या खताचे स्वतः मालक आपल्याला नाळेसाहेब पण आपल्या इथं उपस्थित आहेत. तर एकंदरीत आज हा पाटील साहेबांचा प्लॉट आहे. साहेब आपण ह्याला चर मारून खताचा डोस घातला, पण एकंदरीत पाऊस आपला पूर्ण किती 1.5 पाऊण 2 महिने, 2 ते 2 महिने राहिला पाऊस. मग आज रोजी याच शिवारामध्ये असणारे आपण दुसऱ्याही प्लॉटचं शूटिंग घेतलं, ज्या ठिकाणी आपल्या रायझरचा किंवा आळवणीचा वापर झाला नाही त्या ठिकाणी फुटवा अजिबात नाही. आज आपला जेटाकोंब न काढता सुद्धा ही जर इथं फुटव्यांची संख्या बघितली तर फुटवे जवळजवळ बऱ्याच ठिकाणी ही फुटवे आपले हे सगळे सक्सेसफुल झालेले आहेत. जेटा न मोडता सक्सेस झालेले आहेत. आता उद्याच्या उद्या हा जेटाकोंब पहिला मोडणी करणे, बरोबर आहे. जेटाकोंब मोडणी केल्यानंतर पुन्हा लगेच खालून आळवणी वरून फवारणी ही कंटिन्युअसली चालू करायची, कारण मागला जो गॅप आहे हा सगळा गॅप भरून काढायचा. मग आता एकंदरीत तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण ज्या शेतकऱ्यांनी खतं आपली वापरलेली नाहीत, रायझर असू दे किंवा आळवणी फवारणीचा, तिथल्या अवस्था ह्या अवस्थेमध्ये बदल जाणवतोय का तुम्हाला? अतिशय बदल जाणवतो एकंदरीत. दोन न घालता ठेवलेत त्यांनी ट्रायलला, ठेवल्यात. आता बघू त्याचं पण आपण ते पण बघूया. मग कोणत्या ठिकाणी घातलेले नाहीत? त्या ठिकाणी घातले नाहीत का? या बघू आपण, चला डायरेक्ट बघतच या बघू इकडे. इथं सगळे फुटवा आहेत, हे सगळीकडे फुटवा आहेत. कसा दिसतो बघा गड्डा. आता या बघू इथं जिथं केलेलं नाही तिथं या बरोबर जमिनी पाला पाचट कुजवलेला आहे सगळं ना, सगळा पाचट सगळा कुजवला. कुठं राखलं? ह्याकडे एक सरी, फरक बघा. ह्याकडची एक सरी, ही एक सरी. हा इथून तिथून. मग शेतकरी मित्र स्वतः काका सांगतात, काका ही पूर्ण वळ आपण गाठली नाही, रायझर वगैरे काय घातले काय गाठलं नाही, वापरच केला नाही, काय वापर केला नाही. कडेची जमीन रिलीज असते तरी पण इथं फुटव्यांची संख्या अजिबात आपल्याला कुठंही दिसत नाही. इथं फक्त एक फुटवा, या ठिकाणी काहीच नाही, या ठिकाणी काहीच नाही, लगेच या ठिकाणी काहीच नाही. फुटवा दाखवतोय. म्हणजे काका हा प्रयोग तुम्ही कशासाठी केला? ह्याचा आपल्याला उपयोग दिला किंवा नाही दिला, म्हणजे एकंदरीत समजा तुम्हाला रायझरची खतं दिली किंवा आळवणी फवारणी दिली, ह्याचा उपयोग होतोय का नाही हे बघण्यासाठी, ट्रायल बघण्यासाठी केलं. बरं, एकंदरीत म्हणजे जर पावसाची जर लय आपत्ती आली नसती तर एकंदरीत रिझल्ट अजूनही उत्तम आला, एक नंबर झाला. सर 2 महिने पाऊस लागला, त्यामुळे मला हे काय करता आलं नाही. मग इथून पुढे तर सर्व शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावं असं वाटतंय ना? हा, अवश्य वापरावं. ओके, धन्यवाद. एकंदरीत शेतकरी बांधवांनो नीट समजून घ्या, काकांचं या ठिकाणी कौतुक करण्यासारखं की आज शेती क्षेत्रामध्ये खूप भामटेपणा सुरू आहे. काही विकलं जाते, काही दिलं जाते. तुम्ही घ्या, अवश्य घ्या, लगेच कुणाला नाव ठेवू नका, पण घेतल्यानंतर एक प्रयोग जसा काकांनी केलाय, जर आपण जर बघितलं इकडं तर सिंगल ऊस आहे, ह्या सरीला रायझरचा वापर केला नाही. इथं सिंगल ऊस आहे, इथं सिंगल ऊस आहे, इथं सिंगल ऊस आहे, इथं सिंगल ऊस आहे. इथूनच इकडे वापर सुरू केला, जर बघू शकता आपण फुटवे निघायला सुरुवात झालेली आहे पूर्णपणे. हे बघा, म्हणजे इथंच दूध का दूध पाणी का पाणी की खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. सतत 1.5 महिन्याचा पाऊस चालू असताना सुद्धा ऊसाच्या प्लॉटला जेठा न मोडता सुद्धा पण फुटवे निघालेत. हा रायझरचा रिझल्ट आहे. शिवारात आपण इतर पण प्लॉट फिरलो ज्यांना वापरलाच नाही, त्या प्लॉटची सेम अशी कंडिशन आहे की सिंगल प्लॉट आहेत. धन्यवाद. तुमच्या मागणं मागे